वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील शासकीय चतुर्थ श्रेणी कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड तात्काळ जमा करण्याची मागणी केली आहे। युनियनने प्रादेशिक पीएफ आयुक्त उमेश हिरालाल बोरकर यांना निवेदन दिले असून मागणी केली आहे की 25 ते 30 वर्षापासून जाणीवपूर्वक ईपीएफ जमा न करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जावी। युनियनने स्पष्ट केले की न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय चतुर्थ श्रेणी कामगारांना प्रॉव्हिडंट फंडाचा लाभ मिळवण्याचा हक्क आहे, मात्र सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने त्याची नोंद केली नाही, यामुळे शोषण आणि आर्थिक फसवणूक झाली आहे। युनियनने पुढे इशारा दिला आहे की जर 15 दिवसाच्या आत कायदेशीर कार्यवाही केली गेली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल। यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनचे कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात प्रशांत वाघमारे, संजय कांबळे आणि अन्य सदस्यांचा समावेश होता। आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल संघटनेच्या वतीनं आज आपण सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय संजय कांबळे साहेब, सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष माननीय जगदीश कांबळे साहेब, त्याचप्रमाणे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष माननीय संजय गुद्गे साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय सतीश दुर्गावकर साहेब, राधानगरीचे अध्यक्ष आनंदा कांबळे साहेब आणि आमचे जिल्ह्याचे कार्यकर्ते अमोल कांबळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील गेले 30 ते 35 वर्ष काम करणारा कर्मचाऱ्यांचा तिथले प्रशासकीय अधिकारी कोणताही ईपीएफ जमा करत नाही, त्या संदर्भात खऱ्या अर्थानं गेले 25-30 वर्षापासून काम करत असणारे जवळजवळ 100-150 कर्मचाऱ्यांचा ईपीएफ खऱ्या अर्थाने प्रशासकीय अधिकारी, अधिष्ठाता, सिव्हिल सर्जन यांनी भरणे आवश्यक होतं, परंतु वेळोवेळी त्या तेथील कर्मचाऱ्यांची फसवणूक त्या लोकांनी केलेली आहे। खऱ्या अर्थाने मॅड कोर्टचा एक आदेश आहे, त्या आदेशानुसार जे संबंधित ते कर्मचारी आहेत त्यांची एक यादी आहे, त्या यादीनुसार जसं जागा रिक्त होतील तसं त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांची जागा तात्काळ भरून घ्या असा आदेश असताना देखील भरून घ्या, परमनंट करा असा आदेश असताना देखील तिथले प्रशासकीय अधिकारी फसवणूक करत आहेत। तिथले प्रशासकीय अधिकारी त्या लोकांची कायमस्वरूपी नेमणूक केली नाही, त्याप्रमाणे पीएफ देखील त्या ठिकाणी भरला जात नाही असं सांगितलं जातं। खऱ्या अर्थाने सिव्हिल सर्जन, अधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी यांनी वेळोवेळी या 25-30 कर्मचाऱ्यांची फसवणूक केली असल्यामुळे आम्ही येथील संबंधित पीएफचे 5 जिल्ह्याचे सन्माननीय अधिकारी साहेब त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं, सध्या तिथली वस्तुस्थिती सांगितलं तर त्यांच्याही लक्षात आलं प्रचंड मोठा घोटाळा आहे, भ्रष्टाचार या सांगली मिरजच्या हॉस्पिटलमध्ये दिसत आहे। तात्काळ मी त्या ठिकाणी चौकशी करतो आणि आपल्याला देखील पत्र पाठवतो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आम्ही देखील त्यांना सांगितलं आहे की तात्काळ संबंधितावर चौकशी झाली पाहिजे, जे प्रशासकीय अधिकारी असतील, अधिष्ठाता असतील त्यांची चौकशी करून खात्याने चौकशी झाली पाहिजे आणि जो आतापर्यंतचा पीएफ असेल किंवा मॅट कोर्टाचा आदेश असेल त्या आदेशापासून आतापर्यंतचा जो कामगारांचा फरक आहे तो फरक देखील या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून वसूल करून घेण्यात यावा आणि त्यांची खात्याने चौकशी व्हावी। जर तसं न झाल्यास आम्हाला 15 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या कार्यालयासमोर उग्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल। त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाले, संबंधित आपण अधिकारी म्हणून आपण सर्व असाल असे आम्ही त्यांना एक इशारा दिलेला आहे आणि आपल्याला या माध्यमातून मी सांगून या ठिकाणी थांबतो।